प्रामाणिकपणा आणि परिश्रम असले की यशाचा शिखर गाठता येतं। याचे जिवंत उदाहरण म्हणजे वणीतील बांधकाम व्यवसाय संजय भाऊ नेमकर। त्यांनी याच बळावर शून्यातून विश्व निर्माण केलं। कर्ज परिस्थिती जेमतेम होती, कष्टातच त्यांच्या आयुष्याचा आरंभ झाला। मात्र त्यांच्यात जिद्द कायम होती, अथक परिश्रम करण्याची ही इच्छाशक्ती होती। याच बळावर त्यांनी आपलं स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलं। सुरुवातीच्या काळात ते बस स्टँड समोर शालेय शिक्षण घेऊन फावल्या वेळात परिस्थितीनुसार भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला। त्यातूनच थोडीफार मिळकत त्यांना मिळायची, तरी देखील त्यांना त्यांच्या जिद्दीने व परिश्रमाने अजून पुढे जायचे स्वप्न होते। परंतु घाईघाईत काहीही करायचं असा त्यांचा गुणधर्म नव्हता। ते कोणतेही काम पूर्ण नियोजन सहित करत होते। ते स्वतः त्या कामाची दिशा ठरवून त्या कामाच्या खोल जाऊन दिशा ठरवायचे। त्याचप्रमाणे बऱ्याच वाईट परिणामांची पार्श्वभूमी तपासत होते। नंतर ते कामाला लागत होते। पुढे चालून ते शहराच्या भाजी बाजारात दाखल झालेत आणि त्यांना कांदे बटाटे याचा ठोक आणि किरकोळ व्यवसाय सुरू केला। त्यांची प्रामाणिकता आणि माणुसकी त्यांच्या सर्व ग्राहकांनी अनुभवली। त्यांचा मुखामुखीच खूप प्रचार झाला। किरकोळ विक्रेते तर त्यांच्याकडून डोळे बंद करून माल घ्यायचे। त्यांच्या मनात मोठे उद्योजक बनायचे स्वप्न होते। त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काही फार मोठी नव्हती, कुणाचं असं विशेष पाठबळही नव्हतं। मात्र ते स्वबळावर लढत राहिले, परिस्थितीशी संघर्ष करीत राहिले। याच संघर्षाला त्यांना अखेर यश मिळालं। त्यांनी नंतर बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला। आधीच या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा, त्यात संजय भाऊ अगदी नवखे। त्यांनी ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सुरू केले। ते स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी अशी घरे द्यावीत अशी त्यांना जाणीव होती। म्हणून त्यांनी मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली। आजही ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत। वणी परिसरात त्यांनी अनेक घरांचे बांधकाम केले आहे। सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। अनेक नवीन युवक बांधकाम क्षेत्रात येत आहेत, त्यांच्यासाठी संजय भाऊ प्रेरणास्थान आहेत। या नव्या पिढीला ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात। ते कलांचे उपासक आहेत। कलाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे। त्यांना स्वतः गायनाचा छंद आहे। निवांत वेळ मिळेल ते गायनासाठी वेळ देतात। ते श्रद्धावंत आणि धार्मिक सुद्धा आहेत। अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात ते भरभरून सहकार्य करतात। प्रसंगी जातीने हजर राहून सेवाही देतात। गरबा असो, प्रवचन असो, असे कितीतरी आयोजन ते स्वतः करतात। ते स्वतः कलावंत आहेत, त्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ते सढळ हाताने मदत करतात। गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि अन्य मदतही ते करतात। कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये असा त्यांचा प्रयत्न असतो। सामाजिक उपक्रमातही ते सक्रिय असतात। आपल्या व्यवसायाचा प्रचंड व्याप सांभाळत ते आपलं कार्य सुरू ठेवतात। आज त्यांचा जन्मदिवस। माननीय संजय भाऊ नेमकर, आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा।